तुमचा पहिला प्रश्न आहे, अंघोळ करताना आधी डोक्यावर पाणी ओतल्यास कोणता धोका वाढतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए सर्दी आणि खोकला, ऑप्शन बी स्ट्रोक, ऑप्शन सी ताप, ऑप्शन डी खोकला. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी स्ट्रोक. जेव्हा आपण थेट डोक्यावर थंड पाणी ओततो तेव्हा शरीराचे तापमान अचानक कमी होते. यामुळे डोक्यातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तविसरणात अडथळा येतो. यामुळे इश्मेमिक स्ट्रोक किंवा मेंदूतील रक्तस्राव होण्याचा धोका वाढू शकतो. तुमचा दुसरा प्रश्न आहे, मानवी यकृताला इजा होण्यापूर्वी शरीरात कोणती लक्षणे दिसतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए त्वचेला पिवळेपणा येणे, ऑप्शन बी डोळे लाल होणे, ऑप्शन सी केस गळणे, ऑप्शन डी वजन वाढणे. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए त्वचा पिवळी पडणे. तुमचा तिसरा प्रश्न आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना केव्हा सुरू झाली? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 2013, ऑप्शन बी 2014, ऑप्शन सी 2015, ऑप्शन डी 2016. बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना 22 जानेवारी 2015 रोजी सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत येथे या योजनेचा शुभारंभ झाला. तुमचा चौथा प्रश्न आहे, स्वच्छ भारत मिशन केव्हा सुरू झाले? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 2 ऑक्टोबर 2014, ऑप्शन बी 15 ऑगस्ट 2014, ऑप्शन सी 26 जानेवारी 2015, ऑप्शन डी 1 जुलै 2015. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 2 ऑक्टोबर 2014. तुमचा पाचवा प्रश्न आहे, नीती आयोग कोणाच्या जागी स्थापन करण्यात आला? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए नियोजन आयोग, ऑप्शन बी निवडणूक आयोग, ऑप्शन सी वित्त आयोग, ऑप्शन डी न्याय आयोग. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नियोजन आयोग. तुमचा 6वा प्रश्न आहे, 2008चा मुंबई दहशतवादी हल्ला कोणत्या तारखेला झाला? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 14 नोव्हेंबर, ऑप्शन बी 26 नोव्हेंबर, ऑप्शन सी 13 डिसेंबर, ऑप्शन डी 5 ऑक्टोबर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 26 नोव्हेंबर. तुमचा 7वा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी हरिजन हा शब्द कोणासाठी वापरला? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए शेतकऱ्यांसाठी, ऑप्शन बी महिलांसाठी, ऑप्शन सी दलितांसाठी, ऑप्शन डी मजुरांसाठी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दलितांसाठी. तुमचा 8वा प्रश्न आहे, संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू, ऑप्शन बी भीमराव आंबेडकर, ऑप्शन सी राजेंद्र प्रसाद, ऑप्शन डी सच्चिदानंद सिन्हा. तुमचा 9वा प्रश्न आहे, रात्री झोपण्याच्या किती वेळ आधी जेवण करावे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 30 मिनिटांपूर्वी, ऑप्शन बी 1 तासापूर्वी, ऑप्शन सी 2 तासांपूर्वी, ऑप्शन डी 4 तासांपूर्वी. तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपलात तर शरीराची पचनशक्ती मंदावते. 2 ते 3 तासांच्या अंतरामुळे अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते. जेवल्यानंतर लगेच आडवे झाल्यामुळे पोटातील ॲसिड अन्ननलिकेत येण्याची शक्यता असते, ज्यामुळे
छातीत जळजळ होऊ शकते. तुमचा 10वा प्रश्न आहे, एक राष्ट्र एक कर हे धोरण कोणत्या धोरणाला म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए आधार कार्ड, ऑप्शन बी FDI, ऑप्शन सी GST, ऑप्शन डी डिजिटल इंडिया. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.